लक्ष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर यापूर्वी आपण आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास या विषयावर बहुपर्यायी प्रश्नमालिकेचे 4 व्हिडिओ पाहिलेले आहेत. आज आपण 5वा व्हिडिओ पाहू. उपघटक आहेत दलित चळवळी, ब्राह्मणेतर चळवळी व कामगार चळवळी. या उपघटकावर आधारित 100 नवीनतम प्रश्न व त्यांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. प्रश्न आहे, जनतेवरील अन्याय दूर करण्यासाठी सन 1918 साली राजर्षी शाहू महाराजांनी टिंबटिंब वतने नष्ट करून त्या जागी तलाठ्यांची नेमणूक केली. ए. महार, बी. पाटील, सी. कुलकर्णी, डी. चौगुला. त्यापुढील प्रश्न, ब्राह्मणेतर चळवळीतील कोणत्या नेत्याची 1926-1927 दरम्यान कायदेमंडळात शिक्षण मंत्री पदी नियुक्त करण्यात आली? मुकुंदराव पाटील, केशवराव जेधे, भास्करराव जाधव, दिनकरराव जवळकर. उत्तरे पाहू. जनतेवरील अन्याय दूर करण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी कुलकर्णी वतने नष्ट करून त्या जागी तलाठ्यांची नेमणूक केली. तर ब्राह्मणेतर चळवळीतील भास्करराव जाधव हे नेते 1926-27 दरम्यान कायदेमंडळात शिक्षण मंत्री पदावर नियुक्त होते. त्यानंतरचा प्रश्न, दिनकरराव जवळकर यांच्याविषयी खालीलपैकी काय चुकीचे आहे? त्यांनी देशाचे दुश्मन ही पुस्तिका काढली. पटेल बिलास विरोध करण्यासाठी त्यांनी प्रणय प्रभाव हे नाटक लिहिले. शिवस्मारक संस्था मराठ्यांपुरती मर्यादित असावी याकरिता त्यांनी शिवस्मारक पुस्तक लिहिले. वरील सर्व विधाने बरोबर आहेत. पुढील प्रश्न, मराठ्यांना कायदेमंडळात स्वतंत्र मतदारसंघ मिळावेत याकरिता राजर्षी शाहू महाराजांनी कोणास इंग्लंडला पाठविले होते? मुकुंदराव पाटील, केशवराव जेधे, भास्करराव जाधव, श्रीपतराव शिंदे. उत्तर पाहू. दिनकरराव जवळकर यांनी पटेल बिलास विरोध करण्यासाठी नव्हे तर पटेल बिलास समर्थन देण्यासाठी प्रणय प्रभाव हे नाटक लिहिलेले होते. त्यामुळे पर्याय बी चुकीचा आहे. प्रणय प्रभाव हे पटेल बिलास समर्थन देण्यासाठी लिहिलेले नाटक. त्याशिवाय त्यांनी देशाचे दुश्मन ही पुस्तिका काढलेली होती व शिवस्मारक संस्था मराठ्यांपुरती मर्यादित असावी याकरिता शिवस्मारक पुस्तक देखील लिहिले होते. तर मराठ्यांना कायदेमंडळात स्वतंत्र मतदारसंघ मिळावेत याकरिता राजर्षी शाहू महाराजांनी भास्करराव जाधवांना इंग्लंडला पाठविले होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, महात्मा फुलेंची बदनामी करण्यासाठी टिंबटिंब यांनी सत्यशोधक ही ख्रिस्तसेवक ही पुस्तिका काढली. लोकमान्य टिळक, गणपत नलावडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, रामचंद्र लाड. पुढील प्रश्न, केशवराव जेधे यांनी 1912 मध्ये टिंबटिंब सुरू करून टिळकांच्या गणेश उत्सवास आव्हान दिले. शिवाजी मेळा, शिवजन्मोत्सव, सत्यशोधक मेळावा, छत्रपती मेळा. उत्तर पाहू. महात्मा फुलेंची बदनामी करण्यासाठी गणपत नलावडे यांनी सत्यशोधक की ख्रिस्तसेवक ही पुस्तिका काढली. तर केशवराव जेधे यांनी छत्रपती मेळा 1912 मध्ये सुरू करून टिळकांच्या गणेश उत्सवास आव्हान दिले होते. पुढील प्रश्न, अस्पृश्यांच्या राजकीय हक्कासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या समितीसमोर साक्ष दिली? मोडीमन, हंटर, साऊथबरो यांपैकी नाही. त्यानंतरचा प्रश्न, पहिली मराठा शिक्षण परिषद कुठे घेण्यात आली? धारवड, मुंबई, अमरावती, बडोदा. उत्तरे पाहू. अस्पृश्यांच्या राजकीय हक्कासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी साऊथबरो समितीसमोर साक्ष दिली होती. तर पहिली मराठी शिक्षण परिषद धारवड या ठिकाणी घेण्यात आली होती. पुढील प्रश्न, ब्राह्मणेतरांच्या राजकीय पक्षाची स्थापना कधी करण्यात आली? 1911, 1918, 1920, 1922. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? महाराष्ट्र काँग्रेसमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात ब्राह्मण वर्गाचे वर्चस्व होते. 1927 मध्ये सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा काँग्रेसने निर्णय घेतला. ब्राह्मणेतर पक्षाने सायमन कमिशनला सहकार्य केले. वरील सर्व बरोबर. उत्तरे पाहू. ब्राह्मणेतरांच्या राजकीय पक्षाची स्थापना 1920 मध्ये करण्यात आली. तर महाराष्ट्र काँग्रेसने स्वातंत्र्यपूर्व काळात ब्राह्मण वर्गाचे वर्चस्व होते विधान बरोबर आहे. 1927 मध्ये महाराष्ट्र काँग्रेसने सायमन कमिशनवर बहिष्कार टाकलेला होता. तर ब्राह्मणेतर चळवळीने मात्र सायमन कमिशनला पाठिंबा दिलेला होता, सहकार्य केलेले होते.
यापुढील प्रश्न, भास्करराव जाधव डॅडॅशच्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते. 1930च्या 1931च्या वरील दोन्हीही किंवा वरील दोन्हीही नाही. त्यानंतरचा प्रश्न, ब्राह्मणेतर राजकीय पक्षात फूट पडल्याने टिंबटिंबमध्ये हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आला. 1940 मध्ये, 45 मध्ये, 1938 मध्ये, 1942 मध्ये. उत्तरे पाहू. भास्करराव जाधव हे 1930 व 1931च्या दोन्ही गोलमेज परिषदेस उपस्थित होते. तर ब्राह्मणेतर या राजकीय पक्षामध्ये फूट पडल्यानंतर हा पक्ष 1938 मध्ये काँग्रेस पक्षात विलीन करण्यात आला. यापूर्वी आपण पाहिलं की या पक्षाची स्थापना 1920 साली झालेली होती. म्हणजे प्रवास आहे 1920 ते 1938, 18 वर्षाचा. त्यापुढील प्रश्न, देशाचे दुश्मन खटला प्रकरणाबाबत काय खरे नाही? ए. श्रीधरपंत टिळक व महादेव चिपळूणकर यांनी देशाचे दुश्मन या पुस्तकाचे लेखक, प्रकाशक व मुद्रक यांच्या विरोधात हा खटला भरला. बी. या प्रकरणात दिनकरराव जवळकर व रामचंद्र लाड यांना 1 वर्ष कैदेची शिक्षा झाली. सी. जवळकरांनी हा खटला जिल्हा न्यायालयाकडे नेले असता त्यांचे वकीलपत्र वीरा शिंदे यांनी घेतले. वरील सर्व विधान बरोबर आहेत. पुढील प्रश्न, 1903 मधील ॲम्स्टरडॅम उदारधर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधी म्हणून कोण उपस्थित होते? भास्करराव जाधव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वीरा शिंदे व न्यायमूर्ती रानडे. उत्तरे पाहू. देशाचे दुश्मन खटला प्रकरणामध्ये ज्यावेळेस जवळकरांना व रामचंद्र लाड यांना 1 वर्षाची कैदेची शिक्षा झाली होती, त्यावेळेस त्यांनी ते प्रकरण जिल्हा न्यायाधीशाकडे नेलं होतं. त्यावेळेस त्यांचं वकीलपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेलं होतं, वीरा शिंदे यांनी नाही. तर 1903 मधील ॲम्स्टरडॅम उदारधर्म परिषदेत वीरा शिंदे हे भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. पुढील प्रश्न, ब्रिटिश पंतप्रधान रमसे मॅकडोनाल्ड यांनी जाहीर केलेल्या जातीय निवडाने डॅडॅश यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आली. अस्पृश्यांना, मुस्लिमांना, शिखांना, वरील सर्वांना. पुढील प्रश्न, पुणे कराराशी संबंधित गैरलागू विधान कोणते? पर्याय ए आहे हरिजनांसाठी 148 संयुक्त मतदारसंघाचा स्वीकार. बी आहे हरिजनांसाठी केंद्रात 18% जागा राखीव. वरील दोन्ही बरोबर, वरील दोन्ही चूक. उत्तरे पाहू. रमसे मॅकडोनाल्ड यांनी जाहीर केलेल्या जातीय निवाड्यानुसार अस्पृश्यांना, मुस्लिमांना व शिखांना तिघांनाही स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आली. तर पुणे करारानुसार हरिजनांना 148 संयुक्त मतदारसंघ म्हणजेच राखीव मतदारसंघ देण्यात आले 78 स्वतंत्र मतदारसंघाऐवजी. त्याचबरोबर केंद्रामध्ये 18% जागा देखील राखीव ठेवण्यात आल्या. 1932 मध्ये महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झालेला हा करार यालाच येरवाडा करार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पुढील प्रश्न, काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणाचा ठराव पास करून घेतला? 1925 कानपूर अधिवेशन, 1895 पुणे अधिवेशन, 1917 कलकत्ता अधिवेशन, 1907 बनारस अधिवेशन. पुढील प्रश्न, पुण्यातील पर्वती मंदिर सत्याग्रह समितीचे अध्यक्ष कोण होते? काकासाहेब गाडगीळ, शिवराम जानबा कांबळे, विनायक भुसकटे, S.M. जोशी. उत्तरे पाहू. विठ्ठलरामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणाचा ठराव 1917 कलकत्ता अधिवेशनामध्ये पास करून घेतला होता. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते ॲनी बेझंट. पहिल्या महिला अशा होत्या ज्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष बनलेल्या होत्या. तर पुण्यातील पर्वती मंदिर सत्याग्रह समितीचे अध्यक्ष हे शिवराम जानबा कांबळे हे होते. पुढील प्रश्न, शाहू महाराजांच्या संस्थानात असिस्टंट सुभेदार पदावर नोकरी तसेच कोल्हापूर येथे अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना करणारे ब्राह्मणेतर चळवळीतील नेते कोण? दिनकरराव जवळकर, भास्करराव जाधव, केशवराव जेधे, मुकुंदराव पाटील. त्यानंतरचा प्रश्न, डॅडॅश या युरोपीय विदुषीचे अस्पृश्योद्धाराचे कार्य जनतेसमोर राहावे यासाठी शाहू महाराजांनी तिच्या नावाने अस्पृश्यांसाठी वसतिगृहाची स्थापना केली. कोण होत्या त्या? लेडी डफरिन, सेंट मेरी, मिस रोला, मिस क्लार्क. उत्तरे पाहू. शाहू महाराजांच्या संस्थानात असिस्टंट सुभेदार या पदावर नोकरी करणारे भास्करराव जाधवांनी कोल्हापूर येथे अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची देखील स्थापना केलेली होती. पुढे जाऊन ते ब्राह्मणेतर चळवळीतील एक महत्त्वाचे नेते बनलेले होते.
तर मिस क्लार्क यांच्या नावाने, ज्या एक युरोपीय विदुषी होत्या, त्यांनी केलेल्या अस्पृश्यांसाठीच्या कार्य लोकांसमोर यावं या उद्देशाने अस्पृश्यांसाठी त्यांच्या नावाने शाहू महाराजांनी वसतिगृह सुरू केलेले होते. त्यानंतरचे प्रश्न, अस्पृश्यांचे प्रतिनिधी विधिमंडळ सदस्यांनी निवडावेत, ते राज्यपाल किंवा अस्पृश्य संस्थांनी निवडू नयेत अशी साऊथ बरो समितीपुढे कोणी साक्ष दिली? भास्करराव जाधव, लोकमान्य टिळक, विठ्ठलरामजी शिंदे आणि शाहू महाराज. पुढील प्रश्न, सत्यशोधक की ख्रिस्तसेवक या गणपत नलावडे यांच्या पुस्तिकेस प्रत्युत्तर देण्यासाठी टिंबटिंब यांनी देशाचे दुश्मन ही पुस्तिका काढली. दिनकरराव जवळकर, केशवराव जेदे, मुकुंदराव पाटील, श्रीपतराव शिंदे. उत्तरे पाहू. अस्पृश्यांचे प्रतिनिधी विधिमंडळ सदस्यांनी निवडावेत, ते राज्यपाल किंवा अस्पृश्य संस्थांनी निवडू नयेत अशी साऊथबरो समितीपुढे विठ्ठलरामजी शिंदे यांनी साक्ष दिलेली होती. आणि याच साक्षेमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व विठ्ठलरामजी शिंदे यांच्यामध्ये मतभेद निर्माण झालेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं म्हणणं होतं की अस्पृश्यांसाठी प्रतिनिधी विधिमंडळ सदस्यांनी न निवडता ती अस्पृश्य संस्थांनी निवडावीत. विठ्ठलरामजी शिंदे यांनी साऊथ बरो कमिटीपुढे दिलेली साक्ष त्या विरोधात होती. त्यामुळे या दोघांमध्ये पुढे मतभेद निर्माण झालेले होते. तर सत्यशोधक की ख्रिस्तसेवक या गणपत नलावडे यांच्या पुस्तिकेला प्रत्युत्तर म्हणून दिनकरराव जवळकरांनी देशाचे दुश्मन ही पुस्तकं काढली होती. ब्राह्मणेतर चळवळीतील एक महत्त्वाचे नेते. आणि या पुस्तकेतील मजकुरामुळेच, देशाचे दुश्मन या पुस्तिकेतील मजकुरामुळेच पुढे जाऊन त्यांच्यावर खटला भरलेला होता, ज्यामध्ये जवळकर व रामचंद्र लाड यांना सुरुवातीला 1 वर्षाची शिक्षा सुनावल्या गेलेली होती. पण नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं वकीलपत्र घेऊन त्यांची त्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली होती. यापूर्वीच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलेलं आहे. त्यानंतरचे प्रश्न, लोकमान्य टिळक यांच्या बाबतीत खालीलपैकी काय खरे नाही? टिळकांनी पटेल बिलास विरोध केला होता. मुलामुलींसाठी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे असावे अशी मागणी त्यांनी पुणे महानगरपालिकेकडे केली होती. देशाचे दुश्मन या पुस्तिकेतील मजकुरांमुळे टिळकांनी ब्राह्मणेतरांविरुद्ध खटला भरला होता. वरील सर्व बरोबर. पुढील प्रश्न, हिंदू धर्मात आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता मिळावी याकरिता मध्यवर्ती कायदेमंडळात कोणी बिल मांडले होते? उत्तरे पाहू. लोकमान्य टिळकांनी केवळ मुलांच्या प्राथमिक मोफत व सक्तीच्या शिक्षणाची मागणी पुणे महानगरपालिकेकडे केलेली होती. मुलींकरिता प्राथमिक शिक्षण हे मोफत व सक्तीचे असावे अशी त्यांची मागणी नव्हती. मुलींच्या बाबतीत ते थोडेसे सनातनी विचाराचे होते. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे चुकीचं आहे. त्या व्यतिरिक्त दिलेले दोन्ही पर्याय ए आणि सी बरोबर आहे. पटेल बिलास त्यांचा विरोध होता. तर देशाचे दुश्मन या पुस्तिकेच्या विरोधात त्यांनी जवळकरांविरुद्ध व रामचंद्र लाड यांच्या विरोधात खटला भरलेला होता. हिंदू धर्मात आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी विठ्ठलभाई पटेल यांनी मध्यवर्ती कायदेमंडळात बिल मांडले होते, जे पुढे पटेल बिल म्हणून गाजले. आणि त्याच पटेल बिलावरून ब्राह्मण व ब्राह्मणेतर या 2 वर्गामध्ये नंतर वाद निर्माण झालेला होता. पटेल बिल हे आंतरजातीय, हिंदू धर्मातील आंतरजातीय विवाहाशी संबंधित आहे, हे लक्षात ठेवायला हवं. पुढील प्रश्न, विठ्ठलरामजी शिंदे यांनी साऊथ बरो समितीपुढे दिलेली साक्ष अस्पृश्यांसाठी बाधक आहे हे जाहीर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली कुठे परिषद भरवली होती? नागपूर, मुंबई, माणगाव आणि महाड. आता आपण पूर्वीच्या प्रश्नामध्ये पाहिलं होतं की विठ्ठलरामजी शिंदे यांच्या साऊथ बरो समितीपुढील एका साक्षीमुळे त्यांच्यामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. विरा शिंदेंचं असं मत होतं की कायदेमंडळात अस्पृश्यांचे सदस्य हे कायदेमंडळातील सदस्यांनीच निवडावेत, ते राज्यपालांनी किंवा अस्पृश्य संस्थानांनी निवडू नयेत. याउलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं. विरा शिंदे यांचं साऊथ बरो समितीपुढचं मत किंवा साक्ष कशी अस्पृश्यांच्या हितासाठी बाधक आहे हे जाहीर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली भरवलेलं अधिवेशन कोणत्या शहरात भरवलेलं होतं असा प्रश्न आहे. पुढील प्रश्न, वायकोम सत्याग्रहामुळे विठ्ठलरामजी शिंदे यांचे डॅश समाजाचे आचार्यपद काढून घेण्यात आले.
प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज. उत्तर पाहू. वीरा शिंदे यांच्या साऊथ बरो कमिटी पुढील साक्ष अस्पृश्यांच्या हितास कशी बाधक आहे हे जाहीर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे अधिवेशन भरवलेले होते, ज्याचे अध्यक्ष शाहू महाराज होते. तर वायकोम दक्षिण भारतातील एक गाव, ज्या ठिकाणी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता विरोधात केलेल्या चळवळीमुळे त्यांचे ब्राह्मो समाजाचे आचार्यपद काढून घेण्यात आले होते, आपण लक्षात घ्यावं. विठ्ठल रामजी शिंदे हे प्रार्थना समाजाचे देखील सदस्य होते आणि डिप्रेस क्लासेस मिशन 1923 मध्ये त्यांनी सोडल्यानंतर त्यांनी ब्राह्मो समाजाचं आचार्यपद देखील धारण केलं होतं. हे ब्राह्मो समाजाचं आचार्यपद वायकोम सत्याग्रहामुळे त्यांच्याकडून काढून घेण्यात आले. त्यानंतरचा प्रश्न आहे, वीरा शिंदे यांनी 1918 साली मुंबई येथे भरवलेल्या भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष कोण होते? मुंबई येथे भरवलेल्या, कारण वीरा शिंदे यांनी भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद, अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरात भरवलेल्या आहेत. त्यामुळे मुंबई येथे 1918 साली जी भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद भरवण्यात आली होती, त्याचे अध्यक्ष कोण आहेत विचारले? महाराजा सयाजीराव गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, बॅरिस्टर जयकर. पुढील प्रश्न, सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यात येऊ नये याकरिता टिंबटिंब पक्षाच्या सी.के. बोले यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळात ठराव मांडला होता. ते कोणत्या पक्षाचे होते? थोडक्यात सत्यशोधक समाज, बहिष्कृत हितकर्णी, ब्राह्मणेतर पक्ष आणि काँग्रेस पक्ष. उत्तर बघू. वीरा शिंदे यांच्या 1918 साली मुंबई येथे भरवलेल्या भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष महाराजा सयाजीराव गायकवाड होते. तर सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यात येऊ नये याकरिता सी.के. बोले, जे की ब्राह्मणेतर पक्षाचे होते, त्यांनी मुंबई विधिमंडळात ठराव मांडलेला होता. पुढील प्रश्न, डिप्रेस क्लासेस मिशन मार्फत सर्वप्रथम कोणत्या शहरात शाळा सुरू करण्यात आली? विठ्ठल रामजी शिंदे यांनी 1906 साली डिप्रेस क्लासेस मिशनची सुरुवात केलेली होती. पर्याय दिलेत पुणे, धारवाड, मुंबई आणि नाशिक. अनेक शाळा सुरू करण्यात आल्या. पहिली शाळा कुठे सुरू करण्यात आली? डिप्रेस क्लासेस मिशन मार्फत. त्यानंतरचा प्रश्न, सन 1925 मध्ये बहिष्कृत हितकर्णी सभेने सर्वप्रथम कुठे वसतिगृह सुरू केले? सांगली, मुंबई, सोलापूर आणि कोल्हापूर. उत्तरे पाहू. डिप्रेस क्लासेस मिशन मार्फत सुरू करण्यात आलेली पहिली शाळा मुंबई येथे, तर बहिष्कृत हितकर्णी सभेने सर्वप्रथम सोलापूर येथे 1925 मध्ये वसतिगृह सुरू केले होते. 1924 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना केली होती. पुढे त्या सभेने 1925 मध्ये सोलापूर येथे पहिले वसतिगृह सुरू केले. त्यानंतरचा प्रश्न, पुण्यातील जेधे मॅन्शन विषयी काय खरे आहे? ए. ते सत्यशोधक समाज व ब्राह्मणेतर चळवळीचे केंद्र बनले होते. बी. राज्यभरातून सुमारे 100 ते 150 लोक दररोज येथे जेवणासाठी येत. सी. येथे ब्राह्मणेतरांच्या सभा होत. डी. वरील सर्व विधान बरोबर आहेत जेधे मॅन्शन विषयी. पुढील प्रश्न, शाहू महाराजांच्या मृत्यू पश्चात कोल्हापूर राज्याचे छत्रपती कोण झाले? महाराणी राधाबाई, भाऊसाहेब, राजकुमार शिवाजी महाराज, राजाराम महाराज. उत्तरे पाहू. जेधे मॅन्शन विषयी दिलेली सर्व विधान बरोबर आहेत, म्हणजे ते सत्यशोधक समाज व ब्राह्मणेतर चळवळीचं प्रमुख केंद्र होतं. त्या ठिकाणावरूनच सगळे धोरणं आखली जायची ब्राह्मणेतर चळवळ व सत्यशोधक समाजाची. राज्यभरात दररोज तिथे 100 ते 150 लोक जेवणासाठी येत आणि ब्राह्मणेतरांच्या सभा देखील होत. तर शाहू महाराजांच्या नंतर पुढील छत्रपती त्यांचे पुत्र राजाराम महाराज हे होते. त्यानंतरचा प्रश्न, अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघास खालीलपैकी कोणाचा विरोध होता? महात्मा गांधी, विठ्ठल रामजी शिंदे, वरील दोन्ही नाही. त्यानंतरचा प्रश्न, डिप्रेस क्लासेस मिशनच्या सदस्यांनी निधी गोळा करण्यासाठी कोणता फंड सुरू केला? रुपी फंड, पेटी फंड, कापड फंड, वरील सर्व. उत्तरे पाहू. महात्मा गांधी व विठ्ठल रामजी शिंदे या दोघांचाही अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघास विरोध होता. विठ्ठलरामजी शिंदे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये साऊथ बरो समिती पुढे दिलेल्या साक्षीवरून देखील मतभेद निर्माण झाले होते, आपण पाहिलं.
विठ्ठलरामजी शिंदे यांचा देखील अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघासाठी विरोध होता. भले त्यांनी अस्पृश्यांसाठी बरीच कार्य केलेली होती, अस्पृश्यता निवारणासाठी बरीच कार्य केलेली होती, पण अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ असावा याला त्यांचा विरोध होता. महात्मा गांधींचा देखील विरोध होता. तर डिप्रेस क्लासेस मिशनने निधी गोळा करण्यासाठी तिन्ही फंड सुरू केलेले आहेत: रुपी फंड, पेटी फंड आणि कापड फंड. त्यानंतरचा प्रश्न, अस्पृश्यांचा प्रश्न हा प्रबंध कोणी प्रकाशित केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वीरा शिंदे, श्रीपतराव शिंदे, महात्मा फुले. पुढचा प्रश्न, मुंबई प्रांतात महार वतन नष्ट करण्याचा कायदा टिंबटिंब मध्ये करण्यात आला. 1927, 1936, 1958, 1960. उत्तरे पाहू. विठ्ठलरामजी शिंदे यांनी अस्पृश्यांचा प्रश्न हा प्रबंध प्रकाशित केलेला आहे. तर 1958 मध्ये मुंबई प्रांतात महार वतन नष्ट करण्याचा कायदा तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केलेला होता. 1958 मध्ये महार वतन नष्ट करण्याचा कायदा. त्यानंतरचा प्रश्न, विठ्ठलरामजी शिंदे यांना टिंबटिंब येथे मांग वसाहत उभारायची होती, पण इंग्रज सरकारच्या धोरणामुळे ते यशस्वी होऊ शकले नाहीत. ठिकाण कुठलं आहे? नागपूर, सांगली, सोलापूर, सातारा. पुढील प्रश्न आहे, समाजातील जातीभेद दूर करण्यासाठी शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणत्या समाजाची स्थापना केली? सत्यशोधक समाज, आर्य समाज, वरील दोन्ही नाही. उत्तरे पाहू. विठ्ठलरामजी शिंदे यांना मांग वसाहत ही साताऱ्याला उभारायची होती, पण इंग्रज सरकारच्या विरोधामुळे ते यशस्वी होऊ शकले नाहीत. विठ्ठलरामजी शिंदे यांच्या डिप्रेस क्लासेस मिशनने सुरू केलेली पहिली शाळा मुंबई येथे होती, आपण पाहिलं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहिष्कृत हितकरणीची पहिला वसतिगृह सोलापूर येथे होता. तर समाजातील जातीभेद दूर करण्यासाठी शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये दोन्ही समाजाची स्थापना केलेली आहे, सत्यशोधक समाज आणि आर्य समाज. सत्यशोधक समाजासोबतच शाहू महाराज हे आर्य समाजाचे देखील एक महत्त्वाचे पुरस्कर्ते होते, आपण लक्षात घ्यायला हवं. तर विठ्ठलरामजी शिंदेच्या बाबतीत देखील आपण दोन समाज बघितलेले होते, एक म्हणजे प्रार्थना समाज आणि स्वतः ते ब्राह्मो समाजाचे काही वर्ष आचार्य पद देखील त्यांनी सांभाळलेले होते. विठ्ठलरामजी शिंदे यांच्या संबंधात प्रार्थना समाज व ब्राह्मो समाज, शाहू महाराजांशी संबंधित असलेले दोन समाज, सत्यशोधक समाज व आर्य समाज. त्यानंतरचा प्रश्न, कुलकर्णींकडून जनतेवर होणाऱ्या अन्यायावर प्रकाश टाकणारा कुलकर्णी लीलामृत हा ग्रंथ कोणी लिहिला? डॉक्टर कुर्तकोटी, अण्णासाहेब लठ्ठे, मुकुंदराव पाटील, बाबूराव कदम. त्यानंतरचा प्रश्न, मराठा पुरोहित तयार करण्यासाठी शाहू महाराजांनी कोणते विद्यालय सुरू केले? श्री शिवाजी वैदिक विद्यालय, राजाराम कॉलेज, सत्यशोधक विद्यालय, आर्य विद्यालय. उत्तरे पाहू. मुकुंदराव पाटील यांनी कुलकर्णी लीलामृत हा ग्रंथ लिहिलेला आहे, ज्या माध्यमातून त्यांनी कुलकर्णींकडून जनतेवर होणाऱ्या अन्यायावर प्रकाश टाकणारा ग्रंथ किंवा त्या ग्रंथामध्ये ही सगळी परिस्थिती मांडलेली होती. यापूर्वी आपण पाहिलं की शाहू महाराजांनी कुलकर्ण्यांचीच वतने नष्ट करून त्या ठिकाणी तलाठी पदाची देखील निर्मिती केलेली होती. तर कुलकर्णी लीलामृत ही मुकुंदराव पाटील यांच्याशी संबंधित असलेला ग्रंथ. तर मराठा पुरोहित तयार करण्यासाठी शाहू महाराजांनी श्री शिवाजी वैदिक विद्यालय स्थापन केलेलं होतं. ब्राह्मणांचं वैदिक कामांमधलं वर्चस्व मोडून काढण्यासाठी मराठ्यांमधून पुरोहित तयार व्हावेत यासाठी त्यांनी श्री शिवाजी वैदिक विद्यालय सुरू केलेलं होतं. पुढील प्रश्न, विठ्ठलरामजी शिंदे यांनी सन 1920 मध्ये नागपूर येथे भरवलेल्या अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष कोण होते? महाराजा सयाजीराव गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, राजर्षी शाहू महाराज. यापूर्वी आपण एक प्रश्न बघितला होता ज्यामध्ये त्यांनी भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचं एक अधिवेशन भरवलेलं होतं मुंबई येथे, ज्याचे अध्यक्ष महाराजा सयाजीराव गायकवाड होते. तर या ठिकाणी विचारले 1920 मध्ये अखिल भारतीय स्तरावर अस्पृश्यता निवारण परिषद जे त्यांनी भरवलेलं होतं त्याचे अध्यक्ष कोण होते? त्यानंतरचा प्रश्न, अस्पृश्यता निवारणाकरिता विठ्ठलरामजी शिंदे यांनी सन 1924 मध्ये दक्षिण येथील कोणत्या शहरात केलेला सत्याग्रह प्रसिद्ध आहे? त्रावणकोर, वायकोम, मंगळूर, मदुरई. उत्तरे पाहू. महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली त्यांनी अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद 1920 मध्ये
नागपूर येथे भरवलेली होती. तर यापूर्वी भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद त्यांनी मुंबई येथे सयाजीराव गायकवाड, महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली भरवलेली होती. दोन्हीमध्ये संभ्रम होऊ शकतो. अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद नागपूर, महात्मा गांधी अध्यक्ष, तर मुंबई येथील भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद महाराजा सयाजीराव गायकवाड अध्यक्ष. तर वायकोम सत्याग्रह हा विठ्ठलरामजी शिंदे यांच्याशी संबंधित आहे. दक्षिणेतील एक महत्त्वाचं शहर त्रावणकोर, तत्कालिक त्रावणकोर संस्थानातील, आणि त्या ठिकाणी त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी सत्याग्रह केलेला होता, ज्यामुळे त्यांना ब्राह्मण समाजाचे आचार्यपद त्यांच्याकडून नंतर काढून घेण्यात आले. तर वायकोम हे शहर आहे जो सत्याग्रह दक्षिणेतील त्यांचा प्रसिद्ध आहे अस्पृश्यता निवारणासाठीचा. त्यानंतरचा प्रश्न, छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे टिंबटिंब या व्यक्तीस सत्यसुधारक हॉटेल सुरू करून दिले होते. शिवराम कांबळे, राजाराम कांबळे, गंगाराम कांबळे आणि जानबा कांबळे. नावामध्ये संभ्रम होऊ शकतो. पुढील प्रश्न, 1938 मध्ये हैदराबाद संस्थानातील औरंगाबाद दलित परिषद ही पहिली दलित परिषद कुठे भरवण्यात आली? हैदराबाद संस्थानातील पहिली दलित परिषद कुठे भरवण्यात आली? औरंगाबाद, बीड, पुसद, मकरनपूर. उत्तरे पाहू. सत्य सुधारक हॉटेल हे शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे या व्यक्तीस सुरू करून दिले होते. तर हैदराबाद संस्थानातील पहिली दलित परिषद, जी औरंगाबाद दलित परिषद म्हणून ओळखली जाते, 1938 मध्ये भरवलेली, ती मकरनपूर या ठिकाणी भरवलेली होती. औरंगाबाद जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील एक ठिकाण आहे, या ठिकाणी ही दलित परिषद भरवलेली होती. तत्कालिक हैदराबाद संस्थानातील हे गाव, जी हैदराबाद संस्थानातील पहिली दलित परिषद ठरली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या परिषदेस उपस्थित होते. त्यानंतरचा प्रश्न, हैदराबाद संस्थानातील डॅडॅश हा व्यक्ती BA पदवी मिळवणारा पहिला अस्पृश्य ठरला. काशीनाथ सोनवणे, विठ्ठल केशव बंदसोडे, JS सुबैया, गोविंद भालेराव. त्यानंतरचा प्रश्न, डॅडॅश हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वतंत्र मजूर पक्षाचे मुखपत्र होते. समता, जनता, मानवता, बहिष्कृत. उत्तरे पाहू. JS सुबैया हा पहिला BA उत्तीर्ण करणारा हैदराबाद संस्थानातील अस्पृश्य होता. तर जनता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 साली सुरू केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचे मुखपत्र होते. पुढील प्रश्न, 1937च्या मुंबई प्रांताच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे डॅडॅश या राखीव जागेवरून निवडून आले. कुठला मतदारसंघ होता? महाड, येवला, भायखळा, परळ का पनवेल. पुढील प्रश्न, स्वतंत्र मजूर पक्ष पुढे टिंबटिंबमध्ये विलीन झाला. रिपब्लिकन पक्ष, काँग्रेस पक्ष, डिप्रेस क्लासेस पॉलिटिकल मिशन, अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन. उत्तरे पाहू. भायखळा परळ या मतदारसंघातून 1937 साली झालेल्या मुंबई प्रांताच्या निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंकून गेले होते, निवडून आले होते. तर स्वतंत्र मजूर पक्ष जो 1936 मध्ये सुरू केलेला होता, ज्याचं मुखपत्र जनता होते, आत्ताच आपण पाहिलं, तो पुढे जाऊन अखिल भारतीय ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनमध्ये विलीन करण्यात आला, मर्ज करण्यात आला. त्यानंतरचा प्रश्न, टिंबटिंबमध्ये औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठ स्थापन झाले 1947, 1952, 1958, 1994. हिंदू संहिता विधेयकाचे खालीलपैकी कोणी लोकसभेत समर्थन केले होते? पर्यायात श्यामाप्रसाद मुखर्जी, नवी गाडगीळ, सरदार वल्लभभाई पटेल, सरदार भूपेंद्र सिंह. उत्तरे पाहू. 1958 मध्ये औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठ स्थापन झाले आणि नामांतराच्या चळवळीनंतर 1994 मध्ये याच औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे त्याचे नामविस्तार किंवा नामांतरण झाले. तर हिंदू संहिता, हिंदू कोड बिल या विधेयकावर लोकसभेमध्ये नवी गाडगीळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समर्थन दिलेले होते. तर श्यामाप्रसाद मुखर्जी, सरदार वल्लभभाई पटेल, सरदार भूपेंद्र सिंह हे या हिंदू कोड बिलाच्या विरोधात होते. हा होता पहिला भाग. या पहिल्या भागामध्ये आपण ब्राह्मणेतर चळवळ, दलित चळवळीविषयी
काही प्रश्न पाहिले. राहिलेल्या दुसऱ्या भागामध्ये उर्वरित प्रश्न तसेच कामगार चळवळीतील काही महत्त्वाचे नवीनतम प्रश्न आपण समजून घेऊ. धन्यवाद.